परत राहणार पाऊल टाकायचं म्हणजे भांडण करायचं का तुला आमच्या संग? तुला बघायचं नाही, नाही, मारायचं का? मार बरं तू, मार. हा? मग काय घे? चल लवकर, अजून ती आला म्हणजे भांडत बसेल, त्याला काय कुळी काढायचं येड आहे. चलते की आव तो का आला? चला पटापटा मग उतर तू जा घरात पळ जा घरात जा पळ तिकडे तुला म्हणलं होतं का ना? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? किती वेळा सांगायचं तुला सारखं हित नाही तू मधनं म्हणून माझ्या रान सगळा तोड होतो तुला सांगितलं तर तिथनं फिरून तुला दुसरीकडे जाता येत नाही होय किती सांगायचं तुला आला का रस्ता हाय कर बापू, सांग बरं जायला. आपण माझ्या रानात पाऊल टाकून रस्ता असू नाही तर नसतो तुझी तू बघून घे तिकडं तुला लका. रोज सांगायचं तीच तीच लगा बापू एवढं बी अति करू नको लगा. बापू या बिपू काय तसलं केली काय म्हणू राव नको. आपण? बापू बिकून मग मला सांगू काय दिसलं तुला एकदा सांगितलं इथनं येऊ नको अजिबात पाऊल टाका जाऊ नको इथं अरे मग हाय कर रस्ता, सांग बरं. माझ्या रानात तरी जायला आणि तुझ्या रानात तरी जायला रस्ता. मला तुला किती वेळा सांगितलं रस्ता करून घे, रस्ता करून घे. तुला किती सांगू मी एकदा सांगू आता किती सांगू तुला आता मला जाय हाय का रस्ता, सांग बरं बापू तुझ्या रानात. कुठं जायचंय तिथनं तुला रस्ता कर, रस्ता कर, रस्ता कर, रस्ता कर सांगून लगा म्हातारा झालो की मी. का तू गप की आता रस्ता रस्ता कवर रस्ता रस्ता तुझी तू बघून घे जाऊ दे म्हणतोय माणूस एकदा झालं दोनदा परत जर आला इकडे पायच काढीन तुझा आता लगा बापू आपण एका आईची लेक राहिला का असं बोल नाही मोठ्या भावाला लागा बापू. मला नको सांगू मोठा बिटा मी नाही बघत काय परत इकडे आला नाही पाहिजे बघ सांगतोय तुला अरे तू नसल्यावर मी वहिनी बी सगळ्या रानाचा तोडवा करायला लागल्यात मी कवा येते बरं आता इकून लगा काहीतरी जिबीला हाडा असल्यावर बोलत अरे मी काय उगा बोलतोय तुमचा संबंधच काय लागा वर्ध तुमची कशाला मला वर्धय म्हणजे अरे तिथं माझा रस्ता आहे, सगळं आहे, माझ्या वाटणीला रान आले, सगळं वय वाटतो तू पेरला तिथं खरं शासकीय नियमाप्रमाणे वाट आहे. तुझी वाट बी तसलं काय नाही ते मला नको सांगू तुझा नियम बघ तिकडे कुठं असेल ते नियम बघ. परत रानात पाऊल टाकायचं म्हणजे नाही. भांडणं करायचं का तुला आमच्या संग? तुला बघायचं नाही, नाही, मारायचं का? मार बरं तू, मार. हा? मग काय मग काय काय तू काय पायच बघितलं का? बार का भाव? तुम्ही दोघं कांकरावत करू नका अजिबात परत जर रानात पाय ठेवलं तर पायच काढेल तुझा आणि काय करायचं कर्ज माझं कोण काय करतोय बघतो मी बी जाऊ दे म्हणतोय सारखंच लावलंय ना तुम्ही तू परत पाय टाक मग सांगतो तुला नाही पाय काढलं तर तिथनं पुढे तुझा चला ह्यांच्यावर केसच करायची चला चला की वार बारका भाव चला चला बरं त्यांच्यावर केस करायची चला त्यांच्या काय मिळत आहे का आपण हा चला की कशामुळे गप पडायचंय अगं थांब जरा, एवढं गरम गरम खाऊन नाही जमायचं. कवर अगं पैशावाला आहे ती, पैशावाला ती काय बी करू शकतोय. आपण पोलीस स्टेशनला जायच्या आधी आपल्या आधी फोन करेन पोलिसाला. आणि खऱ्याचा न्याय आहे का या जगात? तुला सांगतो ह्या समाजात ह्या जगात खऱ्याचं तोंड दाबून मागणं बुक्याचा मार आहे. गप गप बसे का नाही तर कान काटे का असा व्यवहार आहे. आणि काय आपलं चालायचंय हाय जरा जवळ पैसा, पैसा बोलतोय तो नाही बोलत. अगं त्याला अंगा खांद्यावर खेळवलाय मी, असा नव्हता हो. मग फेडला की पान जाऊ दे
आपण मोठं आहे म्हणून समद गाटा 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 गोटायचंय. कारण मोठ्या भावाने जी जरा उचललाय. बारक्याच्या चुका माफ करा. बारक्याने काही बोलू दे मोठ्या भावाला, समद गिळतोय गाटा गाटा गाटा. सहीन करायची ताकद देवाने आमच्याकडेच का दिली काय जण. पण ह्याला एवढं कसं का नाही. आम्ही एका आईची लेकर आहे, एका उदरात आलोय, आणि एवढीशा जमिनी पाय इष्टीची पाय माझ्या अंगावर येतो येऊ. समद हिथच राहायचंय. संग नाही माणूस घेऊन जायचंय ना, मी घेऊन जायचोय ना ते घेऊन जायचंय का जायचंय. नाहीच की. मग ही जगाचा हसू आहे. आता तरी आपण केस करायला गेलो ना, जग नुसतं तमाशा बघाय असतं. सांगाय शिकवाय सोडवाय कुणीच नसतं. निकी मजा बघाय जग असतं. पण तरी ह्याला का कळा नाही कशाच्या घमंडीत आहे काय जण येऊ. पैसा. अरे पैसा एका मिनिटात श्रीमंत करतो आणि एका मिनिटात भिकारी करतो. पैशाचा थरा कुणालाच कळायला नाही. कुणालाच भल्या भल्याला कळालेला नाही. ह्याच्याकडे जरा थोडाफार पैसा काय झाला, बांगला काय बांधला, त्याला काय वाटतंय बाबा माझ्यासारखा कोणीच नाही. असू दे, आपला बी होईल की बांगला. पण नियतीनं आणि इमानदारीनं राहायचं आणि कष्टाने खायचं. भगवंत कुठंच कमी पडत ना. असू दे, आलाय ना माझ्या अंगाव, पण हेच पुन्हा माझ्याकडे रडत येत असतो. हो, डोकं लय दुखायला लागलं हे माझ. चल उठ. काय बाळा काय रे पिल्या. लढू नका चर्च. बाळा जे तुला कळलं ती तुझ्या बापाला कळलं खरं बाळा.